गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागली आहे। महाराष्ट्रातील अष्टविनायक यात्रेत पहिलं स्थान असणारं श्री मयुरेश्वर मंदिर हे पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे। बारामती तालुक्यातील मोरगाव इथे मयुरेश्वर विराजमान आहे आणि इथे सुद्धा अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात गणरायाचे आशीर्वाद घेण्यासाठी। पाहूयात। सध्या मी उभा आहे बारामती तालुक्यातील मोरगाव या ठिकाणी। या ठिकाणी अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असलेले मयुरेश्वराचं गणपती मंदिर आहे। या मंदिरामध्ये दररोज लाखो भाविक या ठिकाणी येऊन दर्शन घेत असतात। चला तर आज आपण जाणून घेणार आहोत या अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असलेल्या मयुरेश्वराची महती। पुणे जिल्ह्यातल्या बारामती तालुक्यातलं मोरगाव अष्टविनायकांपैकी पहिला महत्त्वाचा गणपती मयुरेश्वराचं स्थान। मंदिराचं जुनं दगडी बांधकाम, मंदिरात 8 हत्तींच्या मूर्ती, पण बाहेरून शेंदूर अष्टगंध असलेली गणरायाची भव्य दिव्य मूर्ती। असं हे गोंडस मयुरेश्वराचं मंदिर। याच मंदिरात विराजमान असलेल्या बाप्पाच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात। विशेष म्हणजे समर्थ रामदासांनी लिहिलेली सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती त्यांना याच मंदिरात सुचली असंही म्हटलं जातं। गणरायाने मयुरावर म्हणजेच मोरावर आरूढ होत सिंधू दैत्याचा वध केला अशी आख्यायिका या नावामागे आहे। म्हणूनच इथल्या गणरायाला मयुरेश्वर म्हटलं जातं। मयुरेश्वरापुढं नंदी आहे। त्याची दंतकथा अशी आहे की हा नंदी ह्या भागातून दगडाच्या खणीतून इतर एक जवळ महादेवस्थान तिथे नेत असताना हा नंदीचा लाकडी गाडा मोडला। बराच दूर झाले ना म्हणून त्यांच्या भक्त स्वप्न मला काही गणेश सेवा करायचे तर माझी स्थापना वर कर अन्वय। परंतु शंकरा एक गणेशाचं एक अवतारामध्ये नंदी हे वाहन होतं आणि जेव्हा शंकरा लवाजामध्ये आलं तेव्हा त्यांनी सांगितलं माझं काहीतरी आपलं स्थान असावं म्हणून तर जेवढा नंदी आहे तेवढाच खाली पायऱ्या उतरून कुंडी आहे। मोरगावचं श्री मयुरेश्वर गणेश मंदिर म्हणजे गणरायाचं आद्यपीठ असल्याचीही धारणा आहे। त्यामुळे गणेशोत्सवात सुद्धा मोरगावात कुठेच गणपती मांडला जात नाही। संपूर्ण राज्यात सध्या गणेश उत्सव येणार आहे आणि या गणेश उत्सवाच्या निमित्तानं सर्व गावागावात ज्या पद्धतीने गणेश मूर्तींचं स्थापना केली जाते, परंतु अष्टविनायकातलं हे एकमेव असं ठिकाण आहे की या ठिकाणी सार्वजनिकरित्या कुणाच्याही घरी किंवा मंडळाचा या गावात कुठेही गणेश उत्सव होत नाही। या ठिकाणी जो मोरगावचा मुख्य गणपती आहे आणि हे पृथ्वी तलावरचं पहिलं स्वयंभू गणेश मंदिर असल्यामुळं गावात इतरत्र कुठेही सार्वजनिक गणपती बसवला जात नाही। अशा स्वरूपाचा कुठेही गावात उत्सव साजरा होत नाही। मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक श्रद्धेने इथे येत असतात। आम्ही नेवाशावरून आलेलो आहे। नेहमी कधी जेजुरीला जाताना मी मोरगावला नेहमी येतच असतो आणि म्हणतात हा गणपती नवसाला पावतो। आमच्या खूप इच्छा अशा पूर्ण झालेल्या आहे। आम्ही वर्षातून एकदा तरी ह्या गणपतीला येतोच आणि सर्वांनी ह्या गणपतीला यावं ही हा गणपती सगळी इच्छा पूर्ण करतो। अष्टविनायकाची यात्रा करताना आपल्याला सुरुवात इथूनच करावी लागते आणि सगळे गणपती झाल्यानंतर परत इथंच येऊन परत घरी जावं लागतं। आणि ह्या मंदिरात आम्ही गेली 25-30 वर्ष झालं, मला जवळजवळ तसं बघायला गेलं तर आम्हाला कळतंय असं आम्ही दरवर्षी प्रत्येक वेळेला दरवर्षी येतो, दर्शन घेऊन जातो आणि हा गणपती नवसाला पावणारा आहे हे सर्वांना माहित आहे। त्यामुळं मनोकामना प्रामाणिकपणे माणसाने इथं पूजा करून हे केलं की मनोकामना पूर्ण होतात, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात। तर मी काही वर्षापूर्वी मुंबईला गेलो होतो समुद्रकाठी फिरायला। अचानक मला एक छोटीशी मूर्ती मिळाली तर मी ती घरी घेऊन आलो। घरी घेऊन आल्यानंतर मग मी छोटासा एक नवस केला तिला की तू जर मला थोडस जे काय नवस असेल तर त्या मूर्तीने पूर्ण केला। मग त्या मूर्तीची थोडी माहिती घेतली तर ती मूर्ती या गणपतीची निघाली। मग त्याच्यानंतर मी म्हटलं होतं की मी तुला मोठा करेल, तर आता ती छोटी देवाऱ्यात आहे, मग मी सेम प्रतिकृती म्हणून ही बनवलेली आहे। गणेश भक्ताचं श्रद्धेचं पहिलं स्थान आणि अखेरचं स्थान म्हणजे हा मोरगावचा मयुरेश्वर गणपती। या ठिकाणी अष्टविनायकाची सुरुवात जी आहे ती याच मयुरेश्वराचे दर्शन घेऊन केली जाते आणि शेवट देखील या ठिकाणी केला जातो। यामुळे या ठिकाणी लाखो भाविक जे आहे ते या मयुरेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येत असतात। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, मोरगाव।
आहे